हॅलो एव्हरीवन, मी रश्मी. माझ्या ग्लॅम विथ रश्मी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. केसांमधील कोंड्याने हैराण झाला आहात? महागडे शॅम्पू वापरून देखील काही फरक पडत नाही आहे. चला तर मग आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण अशा घटकाबद्दल माहिती घेणार आहोत जो घटक तुमची ही कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट करू शकतो. तर तो घटक आहे केटाकेनॉझोल. तर आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की केटाकेनॉझोल म्हणजे काय आणि केटाकेनॉझोल हा घटक असलेला शॅम्पू वापरताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, तो शॅम्पू वापरायचा कालावधी काय असला पाहिजे, शॅम्पू वापरायची पद्धत काय असली पाहिजे आणि जर ह्या शॅम्पूचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला तर त्याचे केसांवरती काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर केटाकेनॉझोल म्हणजे काय, तर केटाकेनॉझोल हे एक अत्यंत प्रभावी असं बुरशीनाशक किंवा अँटी फंगल असं औषध आहे. तर हे काय करतं, जे बुरशीचं आवरण असतं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो, त्याच्यावरती अटॅक करतं. त्यामुळे बुरशी जी आहे ती मुळापासून नष्ट होते. बुरशी नष्ट झाल्यामुळे ओलिक ॲसिड तयारच होत नाही आणि ओलिक ॲसिड तयार न झाल्यामुळे कोंडा जो आहे तो नियंत्रणामध्ये येतो. पण केटाकेनॉझोल हे अत्यंत तीव्र कोंड्यासाठी वापरले जाते. त्यामुळे शक्यतो हे डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे कधीही चांगले. कारण काय होतं की बाजारामध्ये जे बाकीचे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू भेटतात ते कॉस्मॅटिकच्या कॅटेगरीमध्ये येतात, जे तुम्ही सौम्य कोंड्यासाठी वापरू शकता. केटाकेनॉझोल हे बुरशीच्या पेशींना नष्ट करणारे तीव्र औषध आहे, जे बाजारामध्ये 1% to 2% ह्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये मिळते आणि डॉक्टर जे आहेत ते तुमच्या कोंड्याची तीव्रता बघून तुम्हाला किती पर्सेंटेजचं औषध देणं गरजेचं आहे ते ठरवतात. त्यामुळे हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे कधीही योग्य आहे. आता केटाकेनॉझोल असणारे शॅम्पू वापरायचे कसे, तर हे शॅम्पू रेग्युलर शॅम्पूसारखे नाही वापरायचे. नेहमी काय करायचं, केटाकेनॉझोल असलेलं शॅम्पू जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा आधी केस ओले करून घ्या. त्यानंतर केसांच्या स्कॅल्पला हा शॅम्पू लावा, 2-3 मिनिट मसाज करा, 5 मिनटं तो शॅम्पू केसांमध्ये तसाच राहू द्या आणि त्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ वॉश करून टाका. त्यामुळे काय होतं, तर ह्या शॅम्पूमध्ये जे अँटी फंगल घटक आहेत त्यांना कोंड्यावरती काम करायला वेळ मिळतो. त्यामुळे शॅम्पू लगेच वॉश न करता 5 मिनटं केसांमध्ये राहू द्या आणि त्यानंतर वॉश करा. आता हा शॅम्पू आपण किती दिवस वापरू शकतो, तर जे नेहमीचे रेग्युलर शॅम्पू असतात ते आपण वर्षानुवर्षे वापरू शकतो. पण हा जो शॅम्पू आहे तो आपल्याला डॉक्टर फक्त 2 ते 4 आठवड्यासाठी वापरायचा सल्ला देतात. जसजसे तुमच्या केसांमधले डॅन्ड्रफचे म्हणजेच कोंड्याचे प्रमाण कमी कमी होत जाते तसा तुम्हाला ह्या शॅम्पूचा जो वापर आहे तो थांबवावा लागतो. जरी केटाकेनॉझोल हे कोंड्यावरती अत्यंत प्रभावी असे अस्त्र असले तरीसुद्धा त्याचा चुकीचा वापर आपल्या केसांचे नुकसान देखील करू शकते. त्यामुळे ह्या ज्या घटकाचे साईड इफेक्ट आहेत ते लक्षात घेणं देखील गरजेचं आहे. केटाकेनॉझोल हा घटक काय करतो, तर आपल्या स्कॅल्पवरती जे सीबम असतं ना त्याचं प्रमाण कमी करतो. तर सीबमचे प्रमाण कमी झाल्यामुळे काय होतं, तर काही लोकांच्या स्कॅल्पची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असते. तर अशा लोकांना स्कॅल्पवरती खाज सुटणे, पुरळ येणे किंवा स्कॅल्पची त्वचा लाल होणे हे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याचबरोबर ज्या लोकांची स्कॅल्पची त्वचा असतानाच कोरडी आहे तर ह्या लोकांना स्कॅल्पला इचिंग जाणवू शकते. त्याचबरोबर सीबमचे प्रमाण कमी झाल्यामुळे केस आहेत ती ड्राय पडतात. केस ड्राय पडल्यामुळे त्यांची जी मुळं आहेत ती कमकुवत होऊन केस गळू देखील शकतात आणि केसांचा पोत देखील खराब होऊ शकतो. हे सगळे साईड इफेक्ट आपण जर केटाकेनॉझोल चुकीच्या पद्धतीने वापरला तर आपल्याला फेस करावे लागू शकतात. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि मी दिलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.